आज मी गेले होते भास्कर्स पुरणपोळी घर या दुकानामध्ये। हे दुकान आता नवीनच पिंपळे सौदागर एरियामध्ये उघडलेलं आहे। हे आधी हिंजवडीत पण होतं, तर मी तिथे कधी ट्राय नव्हतं केलं। इथे आता ओपन झालं, म्हटलं बघूयात। गोविंद गार्डनच्या समोर जाणारा जो रोड आहे ना, एक्झॅक्टली त्या रोडवरतीच हे दुकान आहे। आत्ताच नवीन उघडलं आहे। पार्किंगला वगैरे जागा बिलकुल नाही आहे, रस्त्यावरतीच लोकांनी गाड्या लावल्या होत्या आणि आत बसायला असं छोटीशी जागा केलेली आहे त्यांनी। एकदम बेसिक्स आहे जे पण ठिकाण आहे, पण स्वच्छ आहे। त्याच्यानंतर इथे एक असं लाईव्ह काउंटर त्यांनी तयार केलं, जिथे तुम्ही पुरणपोळी बनताना पाहू शकता। असं मस्त तूप वगैरे लावून ते छान बनवत होते आणि संध्याकाळी असं पावसाचं वातावरण पण झालं होतं, तर इच्छा होत होती असं काहीतरी छान गरम गरम खायची। आणि इथे त्यांचं डिलिव्हरी काउंटरसुद्धा आहे, ते डिलिव्हरीसुद्धा देतात, म्हणजे तुम्ही पार्सल घेऊन जाऊ शकता। आणि त्याच लाईव्ह काउंटरच्या बाजूला हे असं त्यांचं कॉन्डिमेंट्सचं सेक्शन आहे, जिथे इतर गोष्टी म्हणजे चिवडा, त्याच्यानंतर अजून नमकीन पदार्थ हे सुद्धा त्यांनी मांडून ठेवलेले आहेत। ही आम्ही घेतली होती डाळ पुरणपोळी, थिक पुरणपोळी। वरती त्यांनी तूप लावून दिलं होतं, पण माझा खरं तर मूड गेला, कारण पुरण खरं तर गुळाचं असलं पाहिजे। ह्याच्यात पूर्ण साखर होती आणि वरचं कवर संपूर्ण मैद्याचं होतं, मला ती नाही आवडली। त्याच्यानंतर आम्ही ही घेतली होती अजून एक नवीन ट्राय करायचं म्हणून, गुलकंद पुरणपोळी आणि खवा पुरणपोळी। सो पुरणपोळी म्हणण्यापेक्षा त्यांनी गुलकंद पोळी आणि खवा पोळी म्हटलं तर जास्त बेटर राहील, कारण पुरण त्याच्यात नव्हतंच, फक्त गुलकंदाचं सारण होतं आणि ह्याच्यात खव्याचं सारण भरलेलं होतं। दोन्हीसुद्धा मैद्याचेच कवर होते। तर मी तर म्हणेन की पुरणपोळीचा विचार करून जर तुम्ही हे खाल ना, तर तुम्हाला नाही आवडणार। बाकी असं एकदा ट्राय करण्यासारखं नक्कीच आहे।